नागपुर के जयतारा रोड स्थित वीएस ट्रेडर्स हार्डवेयर दुकान में चोरी का मामला सामने आया है। दुकान बंद रहने के दौरान चोरों ने लगभग 60,000 रुपए नकद चुरा लिए। राणा प्रताप नगर पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। पेट्रोलिंग के दौरान गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने आरोपी को सुभाष नगर से भागते हुए हिरासत में लिया। आरोपी पर भारतीय दंड संहिता के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल, सहायक दक्षिण विभाग ऋषिकेश रेड्डी, परिमंडल 1 के पुलिस उपायुक्त सतीश कुमार गुरव के मार्गदर्शन में राणा प्रताप नगर पुलिस की टीम इस मामले की जांच कर रही है। इस घटना की जानकारी राणा प्रताप नगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक पंकज बोरसे ने दी। ज्ञात हो कि गिरफ्तार आरोपी पर पहले से 6 से अधिक चोरी के मामले विभिन्न थानों में दर्ज है। पोलीस स्टेशन राणा प्रताप नगर हद्दीत दिनांक 22 तारखेला एक दुकानाचे शटर तोडून घरफोडी झालेली होती। त्याचप्रमाणे आणखी एक शटरफोडी झाली होती। या दोघांचा पॅटर्न पाहला तर सारखाच पॅटर्न माहिती पडत होता। तसेच बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा एक दुकानाचं शटर तोड झाली होती आणि सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीत यांचा पॅटर्न पाहून आमच्या लक्षात आलंय की आरोपी जे आहेत ते याच भागातले असल्याने आम्ही जेल रिलीज आरोपी यादी चेक केली। त्यात आम्हाला एक संशयित आरोपी मिळून आला। गोपनीय माहिती काढली असता त्याची एक 3 जणांची टोळी चोरी करत असल्याची घरफोडी करत असल्याची आम्हाला माहिती पडली। त्याच्यावरून पोलीस स्टेशन राणा प्रतापनगरचे PSI बोले आणि स्टाफ यांनी अधिक माहिती काढली असता हे 3 जणांना ताब्यात घेतले। त्यात आरोपीचे जे नाव आहे ते आहे समीर मसराम, शुभम नितनवरे आणि सौम्य शेंद्रे। यांना अटक करून त्यांच्या सखोल विचारपूस केल्याचा त्यांनी आमच्या येथील 39/2026 आणि त्याच्यासोबत 5 गुन्ह्यांची असे 6 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही 3,90,000 रुपयाचा मुद्देमाल जप्ती केलेला आहे। त्यात एक स्प्लेंडर गाडी गुन्हा करण्यासाठी वापरलेले व 21,500 रुपये रोख आणि विविध कंपनीचे मोबाईल्स आम्ही जप्ती केलेले आहेत। सदरची कामगिरी जी आहे माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ क्रमांक 1 श्री रेड्डी सर व सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब श्री गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांनी राणा प्रतापनगरच्या तपास पथकांनी कामगिरी केली आहे। तर जे आरोपी आहे हे दारू पिण्याच्या व्यसनी जे आहेत त्या दारू पिण्याच्या व्यसनातून यांनी भरपूर ठिकाणी घरफोड्या केलेल्या आहेत। त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या पण 2 घरफोड्या आहेत आणि जी सोनेगाव विभागातले 3 पोलीस स्टेशन त्यांनी घरफोडी केलेली आहे। लोकवाहिनी मीडिया के लिए विशाल बबड़वार की रिपोर्ट, नागपुर।